बापरे. काढली का रे? अरे काढली का म्हणतं, पटकन काढा बरं का, कोणी पण येऊन जाईल. हां काढतो काढतो. हे यार काढ ना फुकणीच्या, तुला काय ते वॉल शीट पण सापडे ना काय? अरे माझा दादा याला याला वॉल शीट पण सापडत नाही ना, त्या म्हणून का काढा लवकर काढ. हां, अरे अरे बघतोय मी. हां, भेटली भेटली. हां हां. अरे काय तुम्ही पटकन करा ना लवकर गड्या हो. अरे ते शांताराम भाऊ कधी पण येऊन जातील. हा आवरा पटकन. एक टाळ्याची हवा निघत नाही राव तुमच्याकडनं, काय खरं आहे का तुम्ही? नाही झाली की काय काढली ना आता हवा. मग मागच्या टायरची काढली, पुढची पण काढायची का? नाही नाही काय गरज नाही, पुढचीची काय काढायची गरज नाही. एकाची काढली ना तरी चालतंय. हां एवढ्या रात्री तरी शांताराम भाऊला कोणतं आपलं त्या टायरचं दुकान चालू भेटणार आहे? तसं बी ते रम्याचं दुकान आपण बंद करूनच आलोय. सटका आता सटका म्हटलं, इथं आहे ना आता लवकरात लवकर आपल्याला सटकावं लागते. हां चला उठा लवकर. ते जायचं एवढं अर्जंट आहे का म्हणतं? उद्या सकाळी गेले असते ना. हां रात्री पहाटेचं जाऊ राहिले विनाकारण. नाही ना प्रॉब्लेम आहे, कसं आहे ते 8 दिवस मग ते वायरमन दादा नाही राहणार ना. मुलीकडे चालले ते 8 दिवस, त्या मुलीकडे त्यांचं काहीतरी काम निघालंय, तिकडे जावं लागणार आहे. त्यामुळे आता मला जावंच लागणार आहे. त्यामुळे तू पण जेवण करून घे, येईल मी बरोबर येईल. ते काम बिम झालं का तशी काय आपली गाडी आहेच, गाडीने चाललं जाईल मी, असं म्हणतो मी. असं आहे का? बरं 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 ठीक आहे, मग करा जेवण करा तुम्ही करा. असं आता बाहेर गाडी लावली तर लगेच कोणी कोणी कोरापात्या करतच राहतं काही ना काही. आता ही उलटी गाडी कोणी लावली बरं? हां काय खरं नाही राव. आता हे पहा किती खोडकर पोर आहे बरं, काय करावं एवढे एवढे मस्ती खोर आहे का, म्हणून मी यांना खेळू देत नाही इथं. हां खेळलं का म्हणजे इथं खेळले तर इथं मला 100% माझा लॉस होणार म्हणजे होणार. हां आता पहा ना, गाडीची हवा काढून टाकली म्हणतं, आता कसं जायचं मी शेतात? हां तिकडे ते वायरमन दादा मला फोनवर फोन करू राहिले. माणसं यार हे पोरं, खरंच मला लय संताप येतो. काय करावं एवढ्या रात्री तर रमेशचं दुकान पण चालू नसेल. जाऊ द्या, पायी जावं लागतंय बरं. हां का हो शांताराम भाऊ, काय म्हटलं स्कूटीसोबत काय गडबड करू राहिली? पाय ना भाऊ हे हे बाय काय केलं पोरांनी, तू म्हणतो पोरांना खेळू देत जा. आता कसं सांगू बरं तुला? हे बाय सगळी हवा काढून टाकली म्हटलं गाडीची, आता काय करावं मी? नाही मला नाही वाटत मुलांमुळे झाले. ऊन किती पडते. हां उन्हामुळे झालं असेल कदाचित. काय तुम्ही पोरांचंच नाव घेता राव, खरंच ना. मग उन्हामुळे झालं असेल ते, पोरांनी काय केलं नसेल. हां जा, तुम्हाला कुठं जायचं एवढ्या रात्रीला असं बी? अरे नाही ना, मला शेतात जायचंय. मग ते वायरमन दादा आले, माझी मोटर बिघडली ना, मग त्याच्यावर पाणी पडलं होतं, खराब झाली ती. आता ते दुरुस्त करायला ते आले, ते काढून देणार आहे. काय 5-10 मिनिटाचं काम आहे म्हटलं, आपली गाडी घेऊन जावा. असं असं अहो दादा पटकन. मग ते वायरमन दादा कधीच निघाले? असं का? अरे बापरे, मला बी निघावं लागेल मग. चल आलो मी. दादा जा म्हटलं, तुम्हाला ईद रात्र तर चांगलीच गाजवणार आहे आम्ही. हां पोरांचं नावं घेतात तुम्ही, बरं बरं ठीक आहे. जा म्हटलं. खरे पोरांनो, एवढी रात्र झाली तुम्ही अजून झोपले नाही का? नाही आता चालूच म्हणतो आम्ही झोपायला. काय इथं बसलं होतं सहज. माझे पप्पा येऊ राहिले, मग त्यांच्यासोबत चाललो मी. लवकर जा बरं का घरी, एवढ्या रात्रीचं बाहेर निघायचं. हां ते पप्पा दिसले सांगतो मी त्यांना, एवढ्या रात्रीचं तुम्हाला बाहेर पाठवता येते. हा लवकर घरी जा. बरं बरं एवढा रुबाब करते ना, दाखवतोच तुम्हाला दाखवतोच. अरे तू काय मनातल्या मनात बडबड करायला? जा म्हटलं घरी, जा लवकर. हो मग चालू ना, आम्ही चाललो. मी काय म्हणतो, पटकन आहे ना, पटकन हिमाबाला फोन लाव आणि सांग पटकन आले असं शांताराम भाऊ तिकडे येत आहे असं सांग पटकन. शांताराम भाऊ निघाले वाटतं तिकडनं. बरं तुम्ही एक काम करा, तिकडे जा म्हटलं पटकन, तुम्ही पण तयारी लागा. हां आणि पटकन मग काय नाही मला सांगा लवकर तिकडं. हां तसं मला लगेच फोन करत राहा. हो आम्ही तयारीत आहोत, तयारीत आम्ही करतोय, आमची झाली तयारी. आता काही नाही, आम्ही जातो. आम्ही त्या जुन्या शाळेच्या वरच्या झाडावर आम्ही चढलेलेच राहू. तिथून मग गोल्या उतरेल खाली आणि करू आम्ही ते बरोबर. तुम्ही काय टेन्शन न घ्या, पण बाकी तुम्ही ते इथल्या वेळच्या वेळी आम्हाला खबरी पाठवा. हां
जमलं ठीक आहे. ओके ठीक आहे बाय. काय झालं म्हटलं? काय काय कोणाचा फोन होता? हां काय नाही, नेपाळचा फोन आला होता. शांताराम भाऊ तिथून निघून गेलेले. हां मग मी आता पुढच्या याच्यासाठी मी त्यांना सांगितले लाल्यानं त्यांना. हां ते व्यवस्थित तिकडे करतील, पण आपल्याला बी आता तयारी करावं लागेल. आणि मी जसं सांगितलं तसं लक्षात येईल तुझं, तसंच करायचं आहे आपल्याला बरं काय? अरे हो लक्षात येईल माझ्या, पण मला ते कॉस्ट्यूम वगैरे व्यवस्थित घालावं लागतील नाही का मग. आणि ते वरून उडी मारणं बिरणं ते व्यवस्थित सांभाळतो भाऊ. दोर बी तुटला तर माझ्या अंगावरच यायचं. हां हातपाय तुटतील पहिले जग त्या हाईटने देवाने पाय बी तसेच राहून जातील मग. तू काय चालू आहे काय माहिती मागा झाडी आणि ते काय उरायला रे बाबा? कोण आहे रे? कोण आहे म्हटलं तिकडं? हा काय कोण दिसत तर नाही, चोर बिर तर नसा. हां थोडं दार करू द्यावं लागेल बरं का. हां कोणी तर असेल ना, बघावं लागेल त्याला. कोण आहे रे म्हणतं? हां कोण आहे तिथं? कोण आहे? राम 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 राम. भूत भूत भूत. अरे बापरे भूत. पळा पळा. बापरे काय बाबा बापू पडू दे देत नव्हते बापरे. काय संकट आलं माझ्या बापरे. राम 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 राम. लाल्या म्हटलं ते याचा जग्याचा फोन आला होता. शांताराम भाऊ असे पडत सुटले म्हणे. अरे बाप नको काय करू. पण तो पोझिशनला राही बरं का. हां कधी पण शांताराम भाऊ इकडनं येऊ शकता. आणि आता शेवटचा गेम आहे शांताराम भाऊला म्हणजे लय मागात पडणार आहे आपलं. आपल्याशी पंगा म्हणजे लय अवघड आहे. हां हे आला शांताराम मावाले म्हटलं पोझिशन गेलो का तू लवकर जाय. परत आलं अरे काय करू आय बोला कुठं आल तू. जय श्रीराम राम 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 राम. अरे बापरे काय पडत सुटले. अरे पडले. मला वाटलं होतं शांताराम भाऊ चांगली हिंमतवाले असतील. कसलं काय. हे रे हेम्या खाली गेले का म्हटलं शांताराम भाऊ गेले का? अरे गेले. अरे बाबा नको विचारू. अरे धूम पडत सुटले म्हटलं ते. अरे एवढे मोठ्या बाता करायचे आणि आता बघा 2 मिनिटात त्यांची फार धार लागली ना, चड्डी ओली झाली म्हटलं चड्डी. हा ना लय मोठ्या की करत होती नाही का. मी घाबरत नाही नेन ते तुम्हाला बघून गेला चांगलेच घोड मोडले आपण त्याचे नाही काय. आख्या आयुष्यात म्हटलं विसरणार नाही आता शांताराम भाऊ. आणि शांताराम भाऊला तर माहिती पडलं की आपण केलंय. मग तर काय खैर नाही आपली. माहिती पडलं नाही, माहिती पडायलाच पाहिजे. उद्या बघा ना आता उद्या आपण बरोबर शांताराम भाऊला ना ही खबर माहिती पाडूच. उद्या शांता मावशी उद्या थोडं रात्रभरचा प्रवास केलाय त्यांनी. लय थकले ते. तिकडून इकडं चांगलं पळवलंय आम्ही त्याला. लय बापारे द्यायचे नाही. म्हणून म्हटलं यांचं थोडे अद्दलच घडू नाही, पण चांगलीच अद्दल घडाली नाही. म्हटलं एवढं पळायची सुटायची. अरे बाप नको जरू बार पॅन्टवाली झाली ना शांताराम मावशी. मी म्हटलं अशी मजाक नाही करायची कधीच, अशी चेष्टा नाही करायची. हां बरं उतरलं बरं, नाहीतर कशाला लागलं वगैरे असतं काय, पडले असते कुठं लागलं असतं डोपराला मग. हां पाय बरं आता म्हणतो 8:30 वाजून गेले तरी अजून शांताराम भाऊ झोपलेलेच आहेत. कधी झोपलेलं पाहिलं नाही मी त्यांना माहिती आहे का. मग त्यांना धक्का वगैरे बसला होता तर मी म्हटलं काही धक्का काही बसत नाही शांताराम भाऊले. हां शांताराम भाऊ तेवढं लय स्ट्रॉंग आहे. तुम्हाला बघायचं आहे का. हां लाले उठव बरं शांताराम भाऊला उठव बरं. शांताराम भाऊ उठा लवकर. कोण अरे मी तर कसं आलो. मी तर कसं आलो म्हटलं. शांताराम भाऊ तुम्ही म्हणाले होते घाबरत नाही. काल कशी पॅन्ट ओढली झाली मग.